नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताची व्हिडिओमध्ये आपण सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सफाई कर्मचारी कम स्टाफ या पदाची भरती निघालेली होती 2024 मध्ये। तर बरेचसे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपला अर्ज भरलेला होता। लक्षात ठेवायचं, सेंट्रल बँक ऑफ इंडिया सफाई कर्मचारी कम स्टाफ ही भरती निघालेली होती। 2024 मध्ये निघालेली भरती होती। जर तुम्ही यासाठी अर्ज भरला असेल तर तुम्हाला अशा प्रकारचा ईमेल आता पाठवण्यात आलेला आहे। लक्षात ठेवायचं, अशा प्रकारचा ईमेल आलेला आहे। आणि बघा या ईमेलमध्ये काय म्हटलेलं आहे तर ठीक आहे, दिस हॅज रेफरन्स टू युअर अप्लिकेशन फॉर द रिक्रुटमेंट ऑफ सफाई कर्मचारी कम स्टाफ अँड और सब स्टाफ 2024-25 ची भरती होती। तर वी आर प्लीज टू इन्फॉर्म यू द बँक इनिटेटेड द रिफंड ऑफ अप्लिकेशन फी इंटिमेशन चार्ज, म्हणजे तुम्ही जे फी भरली होती तर आता हे तुम्हाला वापस मिळणार आहे। कारण ही जी भरती आता ही रद्द करण्यात आलेली असून त्याची फी तुम्हाला आता वापस मिळणार आहे। आणि यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, द ऑल एलिजिबल कॅन्डिडेट फ्रॉम 15 डिसेंबर ते 9 जानेवारी 2026 पर्यंत या ठिकाणी रिगार्डिंग रिफंड हॅज बीन अपलोडेड ऑफ द बँक ऑफिशियली वेबसाईट। तर या ठिकाणी म्हटलं आहे 15 डिसेंबर ते 9 जानेवारी या दरम्यान तुम्हाला या लिंकच्या माध्यमातून सर्व आपली बँक डिटेल्स अपलोड करावी लागणार आहे। जे विद्यार्थी अपलोड करेल त्यांना भरलेली एक्झाम शुल्क आहे हे वापस मिळणार आहे। लक्षात ठेवायचं, 9 जानेवारीची अंतिम तारीख आहे। 9 जानेवारीपर्यंत तुम्हाला आपली जी बँक डिटेल्स आहे हे या ठिकाणी अपलोड करणे गरजेचं राहणार आहे। प्रत्येकाला असं ईमेल आला असेल, चेक करायचं नाही आहे ईमेल आला। तुम्ही जर फॉर्म भरला असेल, फॉर्मची प्रिंट असेल तर तुम्ही या लिंकच्या माध्यमातून आपली संपूर्ण अपलोड करायची, त्यांना सांगायची, नंतर तुम्हाला ती फी जी आहे भरलेली हे रिफंड करून टाकेल। ठीक आहे मित्रांनो, तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।